हे बघ मोक्षा, तुमचं आज लग्न होईलही, कदाचित उद्या तुमचा सुखाचा संसार सुरू सुद्धा होईल, पण मग जर नंतर कधीतरी तुझा पास्ट परत आला तर मग काय करशील तू? कार्तिकला कळल्यावर त्याची रिएक्शन काय असेल ह्या सगळ्याचा विचार केलायस का तू? बघ मोक्षा, मला हे असले प्रकार अजिबात आवडत नाही. काय नाही आवडत? त्या मुलासोबत जे खिदळत होतीस ना ते. मॅडम, तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे, पण ते पोरगच परत नाही आलं तर दोघांचा संसार सुखाचा होईलच की. समजा ते पोरग परत आलंच, त्यावेळी कार्तिक सर समजून घेतीलच ना, आणि दोघ जण निर्णय घेताच येईल त्यांना काहीतरी चांगला. शुभू, अरे ही तुमच्या राजकारणातली युती नाहीये, हे जन्माचं नातं आहे. आणि कुठलंही नातं हे विश्वासावर उभं राहतं आणि त्यावरच टिकतं. नात्यात विश्वास नसल्यावर काय होतं ना, हे चांगलंच माहिती रे मला. बघ मोक्षा, तू ना एकदा माझं नीट ऐक. लग्नाच्या आधी जर तू कार्तिकला सगळं सांगितलंस ना तर त्याला अवघड नाही जाणार. पण समजा लग्न झाल्यावर त्याला सगळं कळलं तर त्याला नक्की हेच वाटेल की तू त्याला फसवलंस. आपलं लग्न होणार हे विसरू नकोस मोक्षा. उगाच कुठल्या तरी परपुरुषाबरोबर असं हे मी नाही खपून घेणार. नाही, मी हे नाही करू शकत. माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे ग, मला तो हवा आहे. मी आता त्याला नाही गमवू शकत. मोक्षा, तुला मामा बोलवतायत. मोक्षा, आयुष्यभर तुझ्या मनात हे गिल्ट राहायला नको ना, म्हणून म्हणते प्लीज एकदा विचार कर.